पेट्रोल तर टंकी भरून टाकलाय, मग काहून आता चालू नाही होऊ राहिली? अरे चालूच नाही होऊ राहिली, काही केले? पेट्रोल पाहू दे बरं गाडीत. पेट्रोल कुठं गेलं? एवढं तर घुमलोय नाही कुठं. वावरातून घरी न घरून वावरात. टंकी भरलेली होती. इनमिन गेलं असं तर 2 लिटर गेलं असं. याच्यावर तर गेलं काय? बाकीचं कुठं गेलं? नाश्ता तर चारा तुमच्या इकडून. तू जास्त नाश्ता नको खात जाऊ मोहन. त्याला हालत पाय किती वाढत चालली. नाश्ता काय सारख्या सुद्या तेलाचा राहते काय? पाम तेलाचा राहते तो. अरे पाम तेलाचा राव का तिकडे बाम तेलाचा राव? काय करा लागते? तुम्ही चारू राहिले का सांगा? एवढ्या गोष्टी कायले करू राहिले? पाम तेलाचा राहते, नसा राहते, तसा राहते. अरे मीच तर खात नाही राजा. मी कायले चारू कोणाले? आता विचार करणं. मला पाहिलं का त्या कधी नाश्ता करताना? आता कायलेच फालतू मला बोलायला लावून राहिले. काल श्याम भाऊ आणि तुम्ही मस्त नाश्ता करू राहिले होते तिथं. मला काय माहित नव्हतं काय? पण नाही म्हटलं जाऊ द्या, काय फालतू त्याला आवाज द्या. आणि आज म्हणून राहिले का मी नाश्ता करत असतो काय? नसन चाराचा तर नाही म्हणून द्या. इथं फुकटा फाकटाचे पेपर काही वाचायचे नाही मग. अरे सध्या पैसे नाही आहे आता माझ्यापाशी. मी सकाळी तसं झालो, दुपाराकडे खाऊन घेतो नाश्ता. मग दुपारपर्यंत राहते का तो? तो तर बाद पळून जाते. 11 11:30 वाजता खतम होऊन जाते त्याचा कार्यक्रम. बरं उद्या खाजो. काय दिवस काय गेले काय? दे पेपर दे बरं. उद्या नक्की खाईन पण मी. आणि 2 प्लेट खाईन. पहिले सांगू राहिलो. आज जर चारसान तर आज 1 प्लेट खाईन. उद्या जर चारसान तर 2 प्लेट. आणि समजा उद्याही नाही चारलं परवा चारलं तर मग काय 3 प्लेट खाशीन काय? हा ते तर आहेच मग. पहा विचार करून घ्या. बरं खाजो बाबा, 2 प्लेट खाजो. दे पेपर दे बरं वाचाले. दे रे मोहन पेपर दे. घरून नाश्ता करून नसतं काय? इकडेच पाहतं वाटते बकरे. कोणता भेटते तर घरून येतो, थोडासा खाऊन येतो, कारण इकडे जेवायला टाइम होते ना. त्याले का पांटेल्या सोबत चाय कॅन्टीन लावायची होती. अरे इथं पांटेलाच लावला तर टाइमपास करणाऱ्याचा एवढा काव आहे. आणि जर चाय कॅन्टीन लावली असती तर किती काव असता टाइमपास करणाऱ्याचा? ते 5 रुपयाचा चाय पेत होते आणि 5 घंटे तिथं टाइमपास करत होते. कोणाले म्हणू राहिला तू? मले म्हणू राहिला काय? आता मी काय नाव घेऊन म्हटलं काय कोणाले? कुठं चालले रे? आमचं काय मोहनदा? आमचं काय लग्न झालं आहे काय? इथं नको जाऊन तिथं नको जाऊ. आम्ही काय आझाद माणसं, कुठेही घुमू शकतो. हा हे गोष्ट खरी आहे तुमची, ते तर आहेच म्हणा. कुठेही घुमू शकता तुम्ही. पण या गाडीला ॲव्हरेज तर लय कमी आहे रे. मग तुम्हाला पुरते का हे घुमवाले? पेट्रोल असतं पेट्रोल किती रुपयाचं जात असं या गाडीतनी? ते कसं आहे मोहनदा, नांद आहे आपल्याला. नांद लय मोठा बेकार असते ना, तुला माहित आहे. मोहनदा नाश्ता चार्यावर असतो. नाश्ता मी चारू तुम्हाला. मीच त्या मदन काकाले म्हणून राहिलो का मला नाश्ता चारा. ते म्हणते पैसे नाही उद्या खाजो. तू चार म्हटलं त्या मदन आपाले काय घेऊन राहिला म्हणता? ते त्याचं तू पाच बसजो. तू चारता काय आम्हाला आज नाश्ता सांग? नाही रे बा, माहित आहे आता जमतेम बवणी झाली. फक्त बवणी झाली म्हटलं, त्याच्यानंतर उधारीवालेच होते. आणि मी कुठं तुम्हाला नाश्ता चारू? नाही बा, माझ्यापाशी काही पैसे आहे नाही. कुठं चालले डबकी घेऊन? अरे पेट्रोल आणायला चाललो. मला हे नाही समजू राहिलं, 2 दिवस अगोदर मी टंकी फुल केली होती त्याचीवाली. आणि अचानक एवढं मोठं पेट्रोल गेलं तर गेलं कुठं गाडीतलं? पण असं नाही बा का आपण गाडी घुमवली कुठं? गाडी नाही घुमवली मी, माझ्या लक्ष आहे ना तेवढं. मग काय गाडीनं पेलं का पेट्रोल? गाडी पेट्रोल कशी तेवढी चाललीच नाही ना गाडी. तेवढं आपल्याही लक्षात येते ना. काय माहित कोण चोरलं काय तर त्याच्यातलं पेट्रोल. मग काय आता पेट्रोल पंपावर तुम्ही पैदल चालले काय? भेटतेच कोणी ना कोणी रस्त्यानं. आता मोहनच्या पांटेल्यापर्यंत गेल्यावर तिथं कोणती ना कोणती गाडी भेटतेच. त्याला म्हणेन 5-10 मिनिटं गाडी देन, घेऊन येईन पेट्रोल. चला येतो. आता काय गाडीचे पेट्रोल काढणारे चोर वाढले काय? ॲव्हरेज कितीचं देते गाडी? काय माहित कितीचं ॲव्हरेज आहे तर. कोण काढत बसते तिचं ॲव्हरेज आणि गिव्हरेज? बस जराशी घुमवली आपली आणि एखादा गेलं तर गेलं गाव सोडून. नाही तर काय कुकडे जातो आपण घुमायले. पण तुम्ही तर 20 आणि 30 रुपयाचंच पेट्रोल टाकता रे. मग कसं काय जमते ते? 20 आणि 30 रुपयाचा याच्यानं टाको गाडीत तर पहिलेच पेट्रोल आहे. पण ते कसं थोडं कमी होत जाय ना टाकीतलं. म्हणून 20-30 रुपयाचं टाकलं का अधिक टाकी फुल होऊन जात जाय. अबे जाना कायले फालतू आता माझ्या डोकं खराब करू राहिले. 20 आणि 30 रुपयाचा पेट्रोलच टाके तुम्ही फक्त. माहित नाही का आम्हाला? काही डाव तर तुमच्या गाड्या बंद पडल्या. अरे बापरे, चलटू मामू तर लय दिवसाबाद चमकले. चलटू मामू अरे आओ इधर. अरे क्या रे भाई मोहन? अरे का हो चलटू मामू, काय कुठं गेलते बाबा तुम्ही? काही अता पताच नाही तुमचा वाला. अरे मैं गया तारी भाई की तरफ ताशा बजाने को. अरे आता काय कुछ जाता तुम्ही ताशा बजाने को? काही समजत नाही तुमचं बी. अरे सरकारी नोकरीवाले माणसं तुम्ही. आणि आता काय कुछ जाते बजाने को? पेन्शन चालू है तुम्हाले आणि मग कायले चालले? मैं क्या बोल रहा मोहन, तू एक तो हिंदी में बोल पूरा, नहीं तो मराठी में बोल. ये जो तू मिक्सर करके बोल रहा ना वो समझ में नहीं आता मेरे को. अरे आता नका जात जाऊ चलटू मामू. आता तुमचं वय पा किती झालं काय झालं? तर तुम्ही सरकारी नोकरीवर होते, तुम्हाला पेन्शन चालू आहे. बिनफुकट कायले जाता आता ते ताशा वाजवाले हे वाजवाले ते वाजवाले? अरे काय चलटू मामू, अरे कुठं गेलते?
अरे मैं गया था अरे भाई के इधर ताशा बजाने को. अरे गेले तर काय परमनंटच गेलते का मग? हा, काय गावात भेट नाही, काही नाही का तिकडेच राहिले? काय आता दिसू राहिले ना तुम्ही किती दिवसाच्या बाद? नहीं नहीं, बाद में लड़की के यहाँ पे चला गया था, वहाँ पे रहा. बाद में लड़की के यहाँ पे हैं, ऐसा इधर उधर फिर घूमने को चले गए थे. स्टेटस देखे ना मैंने तुम्हारे हैं, तुम चिखलदरा गए थे उसका स्टेटस देखा मैंने. अभी किधर जा रहे डबकी लेके? अरे काही नाही, गाडीतलं पेट्रोलच खतम झालं. मला विचार पडला का मी गाडीची टंकी फुल केली होती, अचानक कुठं गेलं बुवा पेट्रोल? अरे किधर घूमे होंगे तुम इसलिए खत्म हो गया. नाही ना, कुठंच नाही घुमलो ना. कुठं घुमणार आहे? गाडी दे बरं चेत्या, बात आहे तुम्ही पेट्रोल घेऊन. गाडी घेऊन जा, पण तुम्ही इकडून बरोबर जासा. इकडून जायपर्यंत पेट्रोल पंपापर्यंत तिच्यातनी पेट्रोल आहे. तिकडून तुम्हाला इले ढकलत बी आणायला लागू शकते. म्हणून याच्यात कमीत कमी तुम्ही 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दे जा. अरे बापरे, 100 रुपयाचं पेट्रोल लागे? 20 रुपयाच्या पेट्रोलात त्याला काय इथपर्यंत येते गाडी? पेट्रोल पंप आहेच किती दूर? ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण ह्या गाडीला ॲव्हरेज नाही आहे, तुम्हाला माहित आहे. म्हणून 100चं पेट्रोल लागतेच तिले. अरे आता तर म्हणे रे तुम्ही काय टंकी फुल आहे म्हणून पेट्रोल ना, आणि आताच म्हणून राहिले तात्याले काय तुम्हाला 100 रुपयाचं पेट्रोल टाका लागेल का रे? पेट्रोल तर फुल आहे म्हणते टंकीतनी, मोहन सांगू राहिला. 50 रुपयाचं पेट्रोल टाका लागेल गाडीत. टाकतो मी, दे पहिले तू गाडी दे, बाद येतो पेट्रोल घेऊन. चला हो चलटू मामू सोबत येऊ बात. चलो ना तो मैं तो आता ही. नाही नाही, एक तर मी येईन, नाही तर सोन्याला घेऊन जा सोबत. काय भरोसा नाही टाकले तुम्ही मग 50चं पेट्रोल गाडीत नाही, मग काय करा? बरं तू राहू दे, त्याला गाडी नाही पाहिजे, घेतो मी दुसऱ्याची गाडी. राहू दे तू, हे काम पडलं म्हणजे सांगेन तुले. मोहनदा, तू आमच्या व्यवहाराच्या मनात बोलत नको जात जाऊ. आता 100 रुपयाचा घाटा केला त्या मायावाला. या वेळेसही आपलं काम फेल गेलं. 2000 रुपये बी चालले गेले माय. याददाश्त जर नसती आली लवकर तर काम जमत होतं आपलं, पण याददाश्त आली ना, तेच तर मोठं काम ऐकलं. नाही, आपल्याला जर हे असं गोष्ट पहिले माहीत असती का याददाश्त पुरी चालली गेली आहे तात्याची, तर डायरेक्ट आपण काय करत होतो, डायरेक्ट तात्याला भरत होतो आणि दुसऱ्या इकडे घेऊन चालला जात होतो, आणि तिकडे एखाद्या ठिकाणी त्याला बांधून करून आपण इकडे मस्त आपलं काम करत होतो. जाऊ दे ना, टाइम काय गेला आहे काय? मोके काय गेले आहे काय? मोके लय आहे ना. हं? आता तर जेमतेम सुरुवात झाली. अरे पण कधी कुठपर्यंत? आता जेमतेम सुरुवात झाली म्हणून राहिले तुम्ही, पण हे कुठपर्यंत असंच करत बसा? अशानं तर मी तर जिंदगी भर आहे मग सरपंच नाही बनन. लाव ना त्या दोघाईले फोन, बोलाव ना इथं लवकर. भलाव का त्याईले सांग ना मग असा. हॅलो, कुठं आहे चेत्या? मोहनदाच्या पांटेल्यापाशी आहे. मीटिंग आहे गणपतीची, आपल्या झाडापाशी या दोघे जण. बरं बरं, येऊ राहिलो, 2 मिनिटात आलो तिथं. 3-3 हजार रुपये जमा केली तर आरिफ भाईचे ढोलताशे होऊ शकते. ते बी जास्त माणसाचे नाही, 4 माणसं आहे त्याचे वाले. त्याच्यापेक्षा राहू द्या ना मग, कायलेच फालतू. यायच्याच मंडळात घुसून जाऊ आपण. नाही नाही, एक आपल्याला आपल्या मालकी हक्काचं मंडळ पाहिजे, त्याच्यात मोठा माणूस एक बी नाचत नाही, आपणच नाचू बस. पयाटी तर बरी वाटू राहिली. बरीच आहे ना मग, खतपाणी नसते पाहिजे काय? खतपाणी भेटली बरोबर का बरोबरच राहते. आता खताचं तर टेन्शन आहेच नाही, खतपाणी तर घरचंच आहे. ताते आले नाही आपल्यासोबत. काम आहे म्हणे, येतो म्हणे मागून, पण आले नाही वाटते. नाही तर येतेच ना आपल्याला भेटायला इकडे. नाही तर बसले असं वसंतराव सोबत गोष्टी करत. अरे काही नाही, बसलोय असंच, म्हटलं फोन करून पाहू एखादा. तुम्ही तर काही फोन करत नाही. आता वावरातल्या कामगिमा चालू आहे ना, त्याच्याच्यानं नाही होत फोन करणं. काय म्हणते आपले कामधंदे? कामधंदे तुम्हाला तर माहीत आहे, आपले कामधंदे कसे राहणार आहे. आता वावरात खाली पिली बसलो होतो तर एखादा फोन करून पाहू म्हटलं बुवा. चांगलं केलं फोन केला तर तुम्ही. कसं आहे, मला आठवण राहायचं नाही राहत, मी राहतो इकडे वावराच्या परेशानीत, त्याच्याच्यानं कसं आहे नाही राहत लक्ष. बरं ठीक आहे, मग लावतो तुम्हाला फोन, मालक आले आमचेवाले. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. अरे काऊन आज बसले काय तुम्ही? काही फवारणी गिवारणी नाही करा लागत काय? आता कायच्यावर फवारणी करायला लावता हो, सगळ्याच तर याच्यावर फवारणी केली. अरे तेच तिकडे आपले झेंडूच्या फुलाकडेच फवारणी करा. अरे का बिन फुकट काय काय फवारण्यास करायला लावता का तुम्ही? घेणं नाही देणं नाही. तणनाशक द्या ना मारून एखादं. अरे सगळंच मारला आहे, आता काहीच नका करू सध्या. अन देवानंद भाऊ आणि पाटील तर लवकरच आले, तुम्हाला कोण उशीर झाला एवढा या आले? आता मी नियारी करू राहिलो होतो, तेवढ्यातच हे आले, म्हणून मी म्हटलं तुम्ही चालले जा, ये तुम्ही. तर झालं असं का, मी टंकी फुल केली होती बुलेटची, हे मला माहीत आहे. मी टंकी फुलच करत असतो, ते 50-100चं मी टाकत नाही, कारण कुठे उठून जा लागेल अर्ध्या रात्री सांगता नाही येत.
तर गाडीला किक मारू राहिलो, गाडी चालूच नाही होऊ राहिली. टंकीत पेट्रोल पाहतो तर पेट्रोल काहीच नाही, पुराच्या पुरं गायब. आता कुठं गेलं, काय गेलं, का कोणं चोरलं काय माहीत बा. पेट्रोल आणायला गेलो, डबकी भरून आणली मग आलो आता इकडे. अच्छा, पाच जा बा, काही टंकी गिंकी फुल करून नका ठेवत जाऊ. कसं आहे, तुम्ही राहता इकडे तिकडे, गाडी राहते भल कुकडे. कोण चोरत असन तर काय माहित आपल्याला पेट्रोल. आणि त्याच्यात कसं आहे, तुमच्या घरापाशी नाही CCTV कॅमेरा. नाही ते घरापाशी नसन गेलं, ते मला तर नाही वाटत. ते वावरात त्या दिवशी तुम्ही होते नाही ना सोकारीले, तर मी ठेवली होती गाडी, तवा माझी टंकी फुलच होती, मला आठवते. ते तवा काहीतरी मांजा बसलेला आहे, तो झेंडूच्या फुलावर मारून द्या लागत होता एखादा फवारा. पहिले तुम्ही या माझ्यासोबत आणि पाहून घ्या गरज आहे काय तर. फालतू काही मारायला नका लावू, पैशाचा नासोळा काही करू नका. बिन फुकट तुम्ही नवीन मंडळ तयार करू राहिले, घेणं नाही देणं नाही. त्याच्यात कायचाच ताल नाही आहे म्हटलं. 3,000 रुपये वर्गणी करू राहिले, तर किती जणांची वर्गणी किती होऊ राहिली, तर पहा बरं. 8 जण आहे आपण. इनमीन 3,000 रुपयानं पकडली तर 24,000 रुपये आपल्या 8 जणांचे होऊ राहिले. आता 24,000 भिशायतवाल्याला किती देसान, मूर्तीले किती देसान, ते अरे भाईचे ढोलताचे सांगू राहिले म्हणते ते किती देसान. याचा फरक नाही पडत काय. त्याच्यापेक्षा एक काम करा, हे 3 मंडळ म्हणून एक झालेलं आहे, ज्याचं नाव ठेवलं आहे 7-12 मंडळ. तर तुम्ही त्या मंडळात त्या ना बिंदास नाचाले, तुम्हाला कोण काय म्हणते. नाही, तू जे म्हणू राहिला ते बरोबर आहे म्हणा. 24,000 काहीच नाही होत. अरे काहीच नाही होत म्हणजे काहीच नाही होत. तसं पाहिलं तर काय होते, काहीच नाही होत. हो ना, तेच तर म्हणून राहिलो मग, का काहीच नाही होत. हे बरोबर आहे तुमचं. काय करता रे मग, सांगा तुम्ही. आम्ही तर कायच्यात आहे बसतो. कसं आहे, वर्गणी तर आम्ही देऊनच देईन. 3,000 रुपये येऊ का 4,000 रुपये देऊ, 5,000 रुपये बी केले तरी किती उरायले, 8-5 40,000 रुपये उरायले. 40,000 तुम्हाला माहिती आहे काय होते, काहीच नाही होत. आता सध्या कसा लाखाचा खेळ आहे, हे 40 आणि 50,000 काहीच नाही होत. आणि आपल्यापाशी मंडळाचं काहीच नाही आहे, त्याच्याच्यानं आपल्याला माहित आहे काय, सगळं भाड्यानं जाणं आहे. ते टेस्ट ठोकणं, वरतं मंडळ बनवणं, सगळं भाड्यानंच घ्यायला लागणार ना आपल्याला. बरं जाऊ द्या मग, तुमचं बरोबर आहे. आम्ही तुमच्या मंडळातील नाचाले. अरे ये ना, कोण काय म्हणणार आहे, सार्वजनिक मंडळ आहे, कोणी येऊ शकते, असं थोडी आहे. नाही होता त्या कोणाची हिंमत होते एवढं मोठं गाडीतलं पेट्रोल चोराची. कोणीतरी जवळचाच असन. सांगता नाही येत, कोणाचा भरोसा करावा आता. पण मला एवढं माहित आहे का, मी पूर्ण टंकी फुल केली होती. तुम्हाला माहित आहे, मी ते 50-100चं गाडी टाकत नाही. गाडीला ॲव्हरेजच नाही आहे तुमच्यावाल्या. 50-100चं तर असंच चाललं जाते 2-4 फेऱ्यातनी. आता चोरी गेलं का अधिक काही झालं म्हणून डबकी भरून पेट्रोल आणलं आणि पहिले टाकलं बा त्याच्यातनी. त्याच्यात तो पेट्रोल पंपवाला म्हणे का डबकीत आम्ही कोणाला देत नाही म्हणे तसं. पण आता कसं आहे, तुम्ही ओळखीचे आहे म्हणून तुम्हाला देऊ राहिलो म्हणे. का हो तात्या, त्या 2 पोट्ट्याच्या वावरात द्या ना सध्याचे फुलं लावून. दिवाळीले दसऱ्याले कामात तर पडन. माझी इच्छा ते चालूच होती, पाहतो आता मी त्याईले म्हणून. काहीच नाही आहे त्याचा एवढा काही डोकसमारीचं कामही नाही आहे. फुलं लावून दे, दिवाळी दसऱ्यापर्यंत 1 नंबर फुलं येऊन जाते. जास्त भाव असला तर त्याला फायदाच फायदा, आणि नाही असला तरी फायदाच आहे. काय आहे, नाहीतरी तशीच जमीन पडली आहे, त्याच्यापेक्षा त्याचे काही ना काही पैसे तर निघन. नाहीतरी याच्या त्याच्या वावरातले चोरून इतकेच ते फुलं, त्याच्यापेक्षा तुमच्याच वावरात ते राह आणि तुम्हीची काय. जवाईन पोरी आली होती ना शांताबाई तुमच्या, गेल्या का मग? त्याच दिवशी चालल्या गेल्या, आल्या आणि मग ते 7-7:30 वाजता जेवण करून चालल्या गेल्या. कायले आले होते ते? थोडंसं काम होतं म्हणून आलते ते, मग त्याचं काम झालं चालले गेले. नाही, आम्हाला काही वेगळंच ऐकू आलं कानावर म्हणून म्हणून राहिली. तुम्हाला काय आलं ऐकू? हेच का तात्याने एका बाईले असं म्हटलं बा का तू माझ्यासोबत लग्न कर, म्हणून असं ऐकू आलं बा मला. आणि आजूबाजूच्या बाया सांगू राहिल्या होत्या का इथं गर्दीला जमली होती म्हणते, पोलीसवाले आले होते म्हणे. हे असं काही नाही आहे. काही लोक माहित आहे तुम्हाला कसे आहेत. जेव्हापासून माया नवरा सरपंच बनला तेव्हापासून लय जणांचे पोट दुखू राहिले, तुम्हाला माहित आहे. ते लय प्रयत्न करू राहिले माया नवऱ्याले सरपंच पदावरून हटवासाठी. आता तुम्ही सांगा, एवढी मोठी गोष्ट झाली असती तर पोलीस ठाण्यापर्यंत नसती गेली काय? तात्या आम्ही सगळेच्या सगळे पोलीस ठाण्यात नसतो काय? याचा तर विचार करा. नाही, हे तर आम्हाला माहित आहेच का लोक जे आहे ते मागच लागले आहे तात्याले सरपंच पदावरून पाडासाठी. अभी तात्या कभी गिरते ही नहीं सरपंच पद में से, मैं बता रही शांताबाई तेरे को। क्योंकि उनका नाम अपने गांव में और अपने आजू बाजू के गांव में बहुत चल रहा है, क्योंकि उनके काम अच्छे हैं। वो इंसान भी अच्छा है, 1 नंबर, गरीबों को भी मदद करता है। इसलिए वो पद में से हटाना वो मुश्किल काम है। और उनके बाद कोई अच्छा है भी नहीं ना बैठने के वास्ते। कौन है दूसरा? कोई नहीं है। वो वामन भिंगोटे, वो तो कुछ काम का ही नहीं है। वो तो गांव में दारू देसी ला लेंगा। फिर जब अभी तो अपने गांव के इतने सारे लोग पीने वाले हैं, वो तो और बढ़ जाएंगे। बस तो वामन भिंगोटा तसा एवढा मागा लागला आमच्यावाल्या का तो फक्त त्याला काही ना काही म्हणजे असं
काही ना काही भेटलं पाहिजे फक्त त्याले हाती त्याच्यावाल्या. बस त्याचा बात तो चिंधीचा सरप करते. उस टेंशन मत ले शांताबाई, तू कुछ भी नहीं होता है. और तात्या सरपंच पद में से हटते भी नहीं और गिरते भी नहीं. सब जन उनको ही मत देने वाले हैं. अरे हो, पण सगळेच नाही आहे, त्याच्या विरोधात बी लय जण आहे. कारण लय जणांचे कसे आहे, धंदे बसले ना त्याचे जन. बहुत जन थे जो गांव में दारू बेच रहे थे. तात्या जैसे चुन के आए सरपंच में से, वैसे ही तो उन्होंने बंद कर डाले कि गांव में नहीं होना, गांव के बाहर होना. पीता तो बोले मैं भी, लेकिन गांव के बाहर, गांव के अंदर नहीं होना बोले. जिथं जिथं कॅमेरे आहे तिथं सगळ्या ठिकाणी पाय पहिले. हा, जिथं जिथं कॅमेरा आहे पहिले तिथं तिथंच पाय. कॅमेऱ्यात आपण सापडलो नाही पाहिजे, त्याच्यासाठीच आज आपण फक्त पाहायला आलो. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम चालू. त्या पांटेल्यापाशी चल, तिथं कॅमेरे आहे. तिथं कोणत्या कोणत्या ठिकाणी कॅमेरे लागले आहे ते सगळं पाहू. चल, आज पूर्ण गावातच घुमायचं आहे आपल्याला. अरे विमल आहे का भाऊ? वा वा, विमल आहे ना. कोणती देऊ, मोठी छोटी? मोठीच द्या. हे घे जा. गावात तर श्रीमंत लोक दिसू राहिले. आम्हाला वाटलं हाय का नाही आहे, म्हटलं बा इमल. नाही, पहिले पहिले होतं ते थोडंसं, त्याच्यानं आपण काही माल ठेवला नाही. कारण आपल्या पांटेल्याला सील लागला होता, माल पकडला होता आपला. अच्छा, हाव काय? पण आता थोडं वातावरण शांत झालं, त्याच्यानं चालू आहे. गाव एकदम स्टँडर्ड वाटते राजू हे. गाव म्हणजे हे गाव स्टँडर्डच आहे. हो ना राजू, आम्ही आलो पुऱ्या गावातून घुमून, आम्हाला गरीब असे कुचितच दिसले. नाही तर सगळे इकडे मालाच काम दिसू राहिलं. गरीब नाही आहे म्हटलं तर चालं. जे तुम्हाला गरीब वाटवाल ना, ते आता गरीब नाही राहिले. सगळे आपापल्या परीने व्यवस्थित आहे. नाही, कॅमेरे गिमेरे दिसू राहिले ना गावात. गावात सहसा कॅमेरेच नाही आहे ना, कोणाच्याच नाही आहे. शहरी भागी नसतं कमी आहे, हे तर ग्रामीण भाग होय. कॅमेरे तर ठिकाण ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी कॅमेरे आहे. असं एक बी ठिकाण नसून सुटलं या गावातलं का तिथं कॅमेरे नाही आहे म्हणून. पण तुम्ही कोण आहे, तुम्हाला नाही ओळखलं, पहिल्यांदाच पाहू राहिलो. आणि तुम्ही तर मला जुळवा दिसू राहिले. जुळवाच आहे आम्ही. इथं पाहुणे आलो आहे एका जणाच्या इथं. अच्छा, हाव काय? तेच तर म्हणून राहिलो मी, कधी पाहिलं नाही तुम्हाला. कोणत्या गावचे होय तुम्ही? आम्ही बुलढाणा. हाव काय? हा, लागन तेवढे आहे आपले नातेवाईक बुलढाण्याले. सरनेम काय आहे तुमचं? सोंडे. हा हा, लय आहे सोंडे, तर लय आहे तिथं बुलढाण्यात. सोंडे किटुकले. चला येतो मग. आपल्याला ह्या वेळेस 15 ऑगस्टले काहीतरी नवीन करायचं आहे. तुम बोलो ना तो क्या करने का है, तुम खाली बोलो तात्या, तुमको क्या करने का है नया. हो, नया बोले तो नया क्या करने का है वो सुनो पहले. अरे तुम बोलो ना, तो फिर बोल ही नहीं रहे. बोलेंगे तभी सुनाई देंगे ना. बोलो तो सही, नया क्या करने का है बोलो. तुमको जो भी नया करने का है तात्या, हाँ बिंदास करो, कोई कुछ नहीं बोलेगा. हाँ, अरे तसंही कोणी काहीच बोलून नाही राहिलं ना. थांबा, तसंही 2 मिनिटं थांबा तुम्ही. पण नवं काय करायचं आहे मला हे नाही समजू राहिलं. तुम्हाला नवं काय करायचं आहे हे समजून नाही राहिलं. आता मी तुम्हाला समजावून सांगतो का नवं तुम्हाला काय करायचं आहे. आता दरवेळेस 15 ऑगस्टले आपण मसाला भात बनवू, तर ह्या वेळेस मस्त बिर्याणी बनवा, नाही काय? श्रावण महिना चालू झाला आणि तुला आता बिर्याणी खायची आहे 15 ऑगस्टच्या दिवशी. अरे नाही नाही, म्हणजे तसं म्हणणं नाही आहे माय. व्हेज बिर्याणी तर बनते ना, ते म्हणून राहिलो मी. आणि चलटू मामू तर आलेच आहे. चलटू मामू 1 नंबर बनवून देते व्हेज बिर्याणी. अरे 1 नंबर बोले तो उंगलियां चाटते रह जाएंगे. ऐसी वेज बिरयानी 1 नंबर बना के देता मैं. तुले का राजा मोहन ले का खा प्यातच पडला आहे का रे बाबा? हा, नवीन म्हणजे मेले काय वाटू राहिलं होतं का बाबा त्याला कलर गिलर मारतो. हा, आपण हर वेळेस कसं खोबरा किसन साखर वाटतो ना, त्या जागी पेढा वाटू, असं काहीतरी नवीन म्हणणं होतं माय. हो, पण त्याच्यासोबत जर तुम्ही मसाले भात न वाटता हे व्हेज बिर्याणी जर वाटली ना, तर ते काय म्हणते खोबरा किसन साखर दिली तुम्ही तरी चालते लोकायले. बरं, त्या इच्छेनं व्हेज बिर्याणी तर व्हेज बिर्याणी. तात्या माहीत पडलं का मग कोण तुमच्या गाडीतलं पेट्रोल काढलं तर? नाही ना, माहीतच नाही पडलं ना कोणा काय कारनामे केले तर. हातीच नाही लागू राहिलं. तात्या, फक्त कोणाला काही म्हणजा नका. हा, आता ते नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो. मला तर वाटू राहिलं का हे 100% काम सोन्यान चेत्याचं होय, तुमच्या गाडीतलं पेट्रोल चोराचं. कारण त्याच्या गाडीत कधीच 20-30 रुपयाच्या पेट्रोल शिवाय पेट्रोल राहत नाही. आणि त्याला सकाळी विचारलं होतं तर टंकी आपल्या गाडीची फुल राहते म्हणे. तुमच्या गाडीतलं पेट्रोल खतम होणं आणि त्याची टंकी फुल होणं याच्यातनी मला काही साम्य वाटून नाही राहिलं. तुमच्या गाडीतलं पेट्रोल चोरलं ते ना, त्याच्या गाडीत टंकी फुल केली असं मला वाटू राहिलं. होऊ शकते हे आहेच चोर. हा, हे होऊ शकते, हे 100% होऊ शकते. हे तू जे बोलला मोहन हे बरोबर बोलला, पण यानं चोरलं कधी हे नाही माहीत पडू राहिलं मला. आता काय सांगावं तात्याले का तुमची याददाश्त गेली होती म्हणून. हा, आपल्याला आठवण करून देणं चांगलं नाही वाटत ते. तेव्हाच त्यानं बरोबर हात मारून घेतला.
हा तवाचाच कांड होते. त्या दोघांनं तात्याच्या बुलेटमधलं पेट्रोल चोरलं. बरोबर आहे. जेव्हा तात्या बेशुद्ध पडले होते तेव्हा हे त्यानं काम केलं. आम्हालाही वाटू राहिलं तात्या का त्या दोघांना तुमच्या गाडीतलं पेट्रोल चोरलं असन म्हणून. ते सापडले नाही ना. सापडले असते तर मग सांगितलं असतं त्याले. सापडले असते मग सांगितलं असतं का कसं असते माझ्या गाडीतलं पेट्रोल चोरणं. आणि आपण असं म्हणू नाही शकत. ते म्हणून काय सबूत आहे. आपल्याशी सबूत नाही आहे ना. मेन म्हणजे सबूत असतं तर मग दाखवलं असतं त्याला कसं असते तर. पण आता कुठं आहे ते दिसून नाही राहिले. कुठं गेले. जाऊ दे ना बा, कुठे गेले असन तर त्याच्या मागं कुठं लागता. जाऊ द्या. काय म्हणते पिकपाणी? पिकपाणी चांगला आहे ना. एक नंबर आहे. तुमचं काय म्हणते? माय आहे बरं. पाणी जास्त नाही पाहिजे तर पिकपाणी व्यवस्थित होते. पाणी असंच पाहिजे जसं चालू आहे. नाही तर पार धिंगाणा करून टाकते ते. हे बरं केलं सरपंचानं एक लाईट लावून दिलं इथं. नाही तर किती अंधार होता इथं. अरे मी आता कॅमेराचं म्हटलं होतं काय कॅमेरा लावून दे म्हणून इकडे येऊन. नाही म्हणे इथं काही कॅमेरा लावायला नाही पुरत म्हणे. एवढं काही भेव नाही आहे म्हणे इथं. चौकात लावायचा आहे म्हणे तो कॅमेरा. आता चौकात होते म्हणा चोऱ्या चकाळे का इकडे गल्ली न होते. गल्ली नाही पाहिजे नाही का कॅमेरे. हे कसं आहे बरसात पाण्याचं. ते कसं आहे ते घुमणार आहे ना कॅमेरा. तो जाम होऊन जाते. त्याच्यानं त्याची सर्व्हिस करावं लागते. त्याची सर्व्हिस केली का तो एकदम पद्धतशीर घुमते. आता तुम्ही लाईट ऑफ पाहिला असन तो घुमत नाही. घुमते काय. नाही राजू, नाही ना. लाईट पाहिलं तो कोणी जरा घुमतच नाही. थोडा अर्धा घुमते आणि मग इकडे घुमून जाते. पा घुमते काय नाही घुमत ना. त्याची वरच्यावर सर्व्हिसिंग करावं लागते. सर्व्हिसिंग केली का बरोबर होते ते. आता आम्ही आलो आहे कंपनीच्या इकडून. त्याच्यानं कसं आहे आमचं दिवसानं दुसऱ्या इकडे साईड चालू राहते रात्री इकडे. मला वाटलं सरपंच साहेबांनाच पाठवलं का तुम्हाला. नाही हे वॉरंटी पिरियडमध्ये चालू आहे ना कॅमेरे. त्याच्यानं कंपनीच आम्हाला पाठवते. पहा त्याचं एकदम व्यवस्थित घुमला पाहिजे तो आणि व्यवस्थित रेकॉर्डिंग बी झाली पाहिजे त्याची. होऊन जाते तो एक डाव केल्यावर. त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. कोणत्या गावचे म्हटलं तुम्ही. आम्ही बेंगलोरचं होय. आम्हाला कंपनी पाठवते तर आम्हाला या लागते इकडे मग. अच्छा हाव काय. चांगली गोष्ट आहे बुवा. दोघंही जुळवा भाऊ दिसू राहील तुम्ही. जुळवा आहे काय. हा जुळवा होय. तो मोठा होय मी लाईना होय. चांगला करून द्या कॅमेरा. हा डबल असं काही झालं नाही पाहिजे. चांगला घरघर घुमला पाहिजे तो. कॅमेरे आणि घिमेरे कायले पाहिजे होते गावात. कोणत्या तर गावात पाहिले नाही मी कॅमेरे लावले आहे म्हणून. नाही ना. अरे गावात कॅमेरे लावले तर हे चांगली गोष्ट आहे. चोऱ्या चकाळ्या होत नाही. नाही तर आमच्या इकडे कोंबड्या बकऱ्या हे तर लय चोरी जाय. हां गाड्या चोरी जाय. काही बी चोरी जाय आमच्या इकडे. भेवच होतं. ते तर बरं झालं का कॅमेरे लावले. तेवढं आहे ना धाक तरी आहे लोकांच्या मनात. चला झालं हे.